चंदाबाई, यावर्षी मस्त कापूस होते बा तुम्हाले. लय मस्त कापूस होते तुम्हाले. पाहायचा पाय ना. तळाल फुटलं तुमचं वावर चांगलं तर. बोंडाच्या बोंडच आहे आणि वावरही तळाल फुटलं. मस्त मस्त कापूस होती यावर्षी तुमचा 2 एकरातच. हो सगळेच जण म्हणते बिचारे बबिता कापूस मस्त होती म्हणते. पहिलाच नाही का फेरा मायवाल्या दोघी जणीनं आम्ही 8 दिवस वेचलं. माय भाऊ जाईन नाही का दयानानं मीनं सीतादेवी घरच्या घरी केली. मला असं वाटलं या माणसं म्हणे माझ्या घरचा माणूस म्हणे सीतादेवी करून घे. तर मी म्हटलं बाई असं बोंड 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 वावरात आलं तर मस्त तळाल फुटला होता मायवाला वावर चांगलं. मग आणि इकडं वेचून रस राहिली तर तिकडं दुसऱ्या इकडं अजून तळाल फुटून राहिलं बाई. मस्त कापूस मायवाला. तर दोघी जणीनं 8 दिवस वेचलं बाई आम्ही. आता चांगला क्विंटल भर निघाला ना सीतादेवीचाच मायवाला मस्त. तुले खरंच चांगला कापूस होते. एकरीले 5-6 क्विंटल होते का तर काय माहित का बापा. तळाल फुटलं नव्हते वावर बा. 2 बायानं काही नाही होत. कापसाचं वजन मग कमी म्हणजे वजन कमी भरते बरं. पटापट बाया लावून घे आणि काढून घे. एवढा आहे कापूस. 2च बाया कायले लावल्या हो तू ना. एक तुझी भाऊ जाई ना मले. शकुनी बाई आहे, गंगा आहे, अंता आहे. अंताची पोरगी आली म्हणा. पण अंजनी बाई आहे. माय बहीण नाही येत बाई आता. आहे ना बाया आहे नाही तर का. नलूले घे जो इकडं आपल्या इकडं बोलावतो तिले वावरा. तू आले तर ऐकते नलू. निर्मला बाईचा आजचा दिवस आहे. उद्या माझ्याच वावरात येते त्या बाया. अंजनी बाई म्हणे मी येतो म्हणे त्या वावरात. आजचा दिवस आहे म्हणे. शकुनी बाई अंजनी बाई गंगीले सांगितलं. गंगी बोलत नाही पण सांगितलं मी शकुनी बाईच्या हातानं. आणि हे आपली काय म्हणते अंता तर पोरगी आली तर ती येतच नाही म्हणते. नलू नाही येत बाई. तिकडल्या बाया सोडून नलू येत नाही म्हणे. मी म्हणलं तिला चाल ना म्हटलं. 1-2 दिवस म्हटलं काढून घेऊ ना म्हटलं. अजून म्हटलं मायवाला कापूस वायन हो म्हटलं. चाल ना म्हटलं. तर नाही म्हणते बाई. ते नाही म्हणे. तिकडल्याच बायात जाते नव्हते. तिकडल्याच बायात झाले. शकुनी बाई सोबत झगडा नाही झाला होता का जावा जावात वावरात. माऱ्या झाल्या होत्या जावा जावायच्या. तेव्हापासून येतच नाही. 1.5 वर्ष झाले नाही. मी जेमते आलीच होती बाई या गावात राहिले. चांगलंच झालं होतं त्याचं. तेव्हापासून बोलत नाही. बोलाले चांगलंच झालं त्याचं भांडण. कुठं बोलते व मग. आता शकुनी बाईचं काही काही गोष्टी बरोबर आहे. मग तिनं 7-12 नाव टाकलं होतं म्हणते स्वतःच. आणि यायचं काहीतरी होतं बाई त्याचं. मला नाही माहीत बरोबर. पटवाऱ्यानं काहीतरी घापला केला म्हणे बाप्पा. शकुनी बाई मार रडे. मग तिच्या पोराईनं गेले काय झालं काय नाही. तर आता त्याचं आपण काय विचारावं त्याच्या घरातलं. आणि ते त्याच्या आपसात मग ते बरोबरही झालं बाप्पा. आहे का रोजाना आहे हो बाई. आपण माघारी होती तुमच्या वावरात तर रोजाना आलतो. तुमची सीतादेवी तर आपण वेचला. आता मनानं आहे ना तुमच्या वावरात होजी चंदाबाई. काय बाई माय भावच आहे. तुला जसं वाटते तसं वेच न बाई वा. मनानं लागत असेल तर मनानं वेच. रोजानं वेचशील तर रोजानं वेच. तू जसं म्हणशील तसं वेच बाप्पा. मनानच आहे दयाबाई. मनानच आहे वेचा. का हो चंदा मग त्यावल्या भाषीले पाहुणे म्हटलं. ते पोलीस म्हणते. पोलीस पाटलानं सांगितलं पोलीस पोरगा आहे म्हणते. तर मग दाखवत आहे का मग त्यावल्या भाषीले नंदेच्या पोरीले. म्हणलं होतं माझ्या घरच्या माणसानं म्हणे दाखवा म्हणे पोरगी. आपल्या सोनमले दाखवून देऊ म्हणे. तर नाही म्हणे लग्नच करायचं नाही तिचं सध्याच. 3-4 वर्ष तिला शिकू द्यायचं आहे म्हणे. तर दाखवायचीच नाही म्हणे. दाखवलं तर मग अजून समोर मग ते पाहुणे हे पाहुणे कायले झोंबाडून ठेवायचं म्हणे. आपल्याला करायचंच नाही आहे तर असे म्हणे बाई फोनवर. तर मग जाऊ दे म्हटलं. आता त्याइलेच करायचं नाही तर आपण काय करायचं. नाही तर पोरग गिरग चांगलं आहे म्हणते. उंच पुरं मस्त जोड मस्त शोभते म्हणे. असे म्हणे बाई सोनमचे मामा. माय बाई रोशनी एवढी असेल ना. रोशनीपेक्षा मोठी आहे 1-1.5 वर्षांनी चांगली. सोनम रोशनीपेक्षा मोठी आहे. माई डिलिव्हरी मागून झालती त्याची माय नंदीची पहिले झालती. पण ह्या पोट्टीनं आपल्या मतानं केलं का नाही रोशनीनं. मग हिचं पहिले झालं. आता ते तिले राहिलं नसतं तर मी नाही बी थोडं लेटच केलं असतं का नाही लग्न रोशनीचं. पण ते पोट्टीनं तसं करून ठेवलं म्हणून लवकरात लवकर करावं लागलं. आता शिकणाऱ्या पोरी बाई आपल्यावाले याचं पहिले पाहिजे ना शिक्षणाचं. लग्न फग्न काय आजकालच्या पोरी लवकर लग्न नाही करत. बरोबर आहे ना जी चंदाबाई. मग आपण जसे दिवस काढून राहिले तसे ते काढन का. पा बरं आपलं गाईत लग्न करून कसं केलं. मी नाही आता मायाच मतानं केलं. पा बरं कसं करा लागून राहिलं. वावरात या न हे करा. तुला माय भाऊ ये तरी म्हणते का दया. पैशाची लोभी आहे तू म्हणून येतो बिचारे काय तर जाऊही नको म्हणते व चंदाईले. पण हे ऐकतच नाही. म्हणते घरी गमत नाही.
लेकरू शाळेत जाते माय एकटं, मग मला बयाडासारखं वाटते. तुमच्यासोबत येतो जी चाल बाप्पा. तेच ना बाई चंदाबाई, आता जर चांगली शिकली असती मी, लवकर लग्न नसतं केलं मी ना, शिकली असती चांगली तर एखाद्या सर्व्हिसवर लागली असती आणि मस्त ऑफिसात बसून काम केलं असतं कराले. आता वेचा लागून राहिला इथं कापूस. बाई तर बरोबर आहे. जाऊ दे आता, चल जेवायला जाऊ, लय वेळ झाला आता. ऑफिसात नाही होईन ते जेवण, पण आता झाडाखाली जाऊन बसून जेवून घेऊ. ऑफिसचं स्वप्न मग नंतर पाहिजे आता पुढल्या जन्मात. हो बाई लय वेळ झाला, चला 1:30 वाजला ससन म्हणा जेवाले. चल जेवून घेऊ. हो बाई ये बाई दया, खांदाडी टाकून घेऊन जेवून घेऊ. चल. हो चला बाई. पाणी आणलं का आणा लागन पाणी? आणायला लावलं, रोशनीचे बाबा आले आहे ना वावरात. आणलं पाणी गिनी आणलं त्यानं, भरणी भरून कॅटली भरून. चल जेवून घेऊ. चलो बाई बबिता. बाई ज्योती, ज्योती काय झालं आई, काय म्हणून राहिली? बाई रात्रभर तू झोपली नाही, काय झालं काय नाही? पोट दुखते चल ना बाई दवाखान्यात. काल रात्री चाल म्हणलं तुला, आली नाही. चल ना आता. नाश्ता गिस्ता केलेला आहे, नाश्ता करून घे, थोडीशी अंग पाय धुवून घे आणि चालली जाऊ दवाखान्यात. ऑटो सांगायला लावतो सूरजले मी. सूरज उठ ना बाई, उठ ना, जा आंघोळ गिंगोळ करून घे आणि जेवण कर थोडीशी. झालेलं आहे सर्वण. चाल बरं दवाखान्यात जाऊ. एक तर पहिले सीझर झाला आहे, कमी जास्त झालं म्हणजे मग काय करायचं बाप्पा. चल. नाही ना आई, मला नाही येऊशा वाटून राहिलं दवाखान्यात, मी नाही येत. नाही नको म्हणू बाप्पा, सीझर झालं आणि तू आलं. चल दवाखान्यात चाललं जाऊ. सूरज काय म्हणतो आई, काय झालं तिने? रात्रीपासून झोपली नाही ती पोरगी, झोपाले. तिला दवाखान्यात न्यायचं आहे, रात्र कशी काढली ना. आता सकाळी म्हटलं तिले चाल, म्हटलं दवाखान्यात. आता नाही म्हणते ते, काय माहित का तिले काहून तर कोत्यातच दुखून राहिलं तिच्या वाल्या. चाल बरं दवाखान्यात घेऊन जाऊ इले. दवाखान्यात काहून अशी करता तू? चाल म्हणून राहिली, चल माझ्या गाडीवर बसून. चाल. गाडीवर नाही तर बसून दिले आता. झाली का ते गाडीवर बसा झोपती? अजून जवळपास 3 महिने तिले गाडीवर नाही बसू द्या लागत. टाके होय ना ते झटके झुटके काही बी लावून राहिला मोठा शायना. जाय याटो सांगून जाय बाई, तू आंघोळ गिंगोळ करून घे. याटो सांगून दे रे बाबू, जाय बरं. हिच्या मातन काही ऐका नाही लागत. जर कमी जास्त झालं म्हणजे मग ते दवाई आपल्यालाच म्हणून. जाय बरं बाबू, याटो सांग. आई नाही येत ना मी, मला नाही जायचं आहे, थोडं बरं आहे आता. झालं दवाखान्यात, कमी जास्त झालं म्हणजे बाबा मग अजून बोलणार. एक तर बाबा घरी नाही आहे. जाय थांब, मी ऑटो सांगतो आईले आंघोळ गिंगोळ करायला, नाही तर नाही तसंच काही नाही होत. जाईल दवाखान्यात, जाय म्हणा चुपचाप. अजून काही झालं गेलं तर या पत्या जवाई की बाई तुझी सासू किसू आम्हालाच बोलून मग. ते लेकरू पाहिजे लेकरू नाही, ते पोरग पाय किती मस्त पाहून राहिलं. टुकू घेऊ इकडं त्याने आण भर त्याने बाहेर. इकडे बाबुली मस्त खेळून राहिलं, ती बाई सोबत मस्त खेळलं. अरे ती पोरगी मोठी बदमाश आहे रे, त्याचे येले करते. मग त्या लेकराचे गाल पकडते, त्याचे हात पकडून ठेवते दोन्ही हातानं, बोकडते. पप्पी घेतो करते, थुका लावून ठेवते सारा गालाले. काही ठेवू नको ते पोरी जवळ, नको नेऊ ती आपल्या. राहू दे बरं ज्योती, चाल बरं दाखवूनच देऊ. अजून रात्री अजून दुखलं म्हणजे चाल बरं. ठीक आहे येतो. पाणी तपलं काही मायवाला टाक, मग लवकर आंघोळ करायला पाणी. मी आंघोळ करतो आणि थोडीशी खाऊन घेतो, मग जाऊ दवाखान्यात. तू आंघोळ करून त्या पोराने मी पाहतो. जा. अरे मग घे जो पोराले, त्या आपल्याच घरी आहे ना ते. जा पहिली ऑटो सांगून ये पटकन, आणि मग घे त्यावर इथे आंघोळ करून येते पोरगी, मी पाहतो त्याला. जा तू ऑटो सांगून ये बरं, जा बरं पटकन. ठीक आहे सांगतो येतो. पोरीची ना पोराची दोघांची पत्रिका पाहिली. आता तुम्ही नेहमी माझ्याकडूनच पाहता म्हणून मी सांगितलं. मागे तुम्हाला तुमच्या पोरीविषयी सांगितलं होतं. तर तुमच्या पोरीचं लवकर लग्न करून घ्या सांगितलं होतं. ह्या याच्यात लग्न तुमच्या पोरीचं जोडून घ्या म्हणजे सुरळीत चालते. पण तुम्ही ऐकलं नाही. पोरीचं पा कसं झालं. आता हे 3 महिने तुमच्या पोराचं तुम्ही आता माझ्याकडंच आले, मलाच बोलावलं म्हणून सांगत आहे मी तुम्हाला. का बा पोराचं लग्न 3 महिन्यापर्यंत करू नका. 3 महिन्यानंतर चांगला मुहूर्त काढा, माझ्याकडेच काढा आणि मग पोराचं 3 महिन्यानंतर लग्न करा. 3 महिन्यापर्यंत काही पोराचं लग्न करू नका. कारण की लय अडथळे आहे दोघांच्या याच्यामध्ये. पोरीच्याही याच्यात आहे आणि पोराच्याही याच्यात आहे. ठीक आहे, तशा दोघांच्या बरोबर आहे, एवढं काही हे नाही. पण त्याच्या 3 महिन्यानंतर लग्न केलं तर हे लग्न चालन. ठीक आहे लग्न नाही तर मग मी काही सांगू शकत नाही. तुम्ही जवळचे आहे म्हणून मी सांगून राहिलो. 3 महिने काय बाई ह्या पोराले तर आताच टेन्शन आलं. 3 महिने म्हणून राहिलं ते तर. 3 महिने लय दूर होते ना. जे काही जवळचा गिवडचा काही असं तर उपाय गिपाय सांग ना आम्हाला, आम्ही करू ना. हो ना भाऊ बरोबर आहे तुमचं. 3 महिने म्हणजे लय उशीर होते, होत नाही तर काय.
तसं तर माय आपल्याला साधं साधंच करायचं आहे. तुम्हाला तर सांगितलं आमच्या घरचं कसं आहे, तर मला संधिवात आहे, माझ्याकडून उठणं बसणं व्यवस्थित मी बसणारच माणूस आहे. उठतो बसतो, बसलं का उठत नाही लवकर, उठलं का बसत नाही लवकर, असं माझं काम आहे. आपल्याला साधंच करायचं आहे. साधं सिंपल केलं तर जमणार नाही त्याची पंडितजी. हा, 1-1.5 महिन्यात लग्न जुळवलं, साधं सिंपलच करायचं. आम्हाला जास्त काही यानं करायचं नाही, डिंग डिंग डांग डांग करून. बाबा हे तर साधं सिंपलच लग्न म्हणून राहिलीची, त्याच्यावर सोडली आहे यायची गाडी. आणि संध्याला आपण विचारलंही नाही. तिची तर काही नाही काही इच्छा असणच ना. हो, तब्येत नाही त्या माणसाची, बरोबर बरोबर आहे. मग म्हातारा माणूस कुठं कुठं धावणार आहे, करू दे त्याच्या हिशोबानं, काही नाही होत, करू दे. आपण संध्याला समजू. हो ना पंडितजी, साधं सिंपलच करणार आहे आम्ही. जास्त काही बोबाट आहे ते करू नये. जवळजवळचेच लोक बोलून थोडंफार एका दिवसातच उरकवून टाकू, तर जमणार नाही का मग एखादी महिन्यात केलेलं? आता तुम्ही साधं करा का मोठं करा, लग्न ते लग्नच राहणार का नाही, घाट बनणारच आहे ना. नवरीन बनणार, नवरदेव बनणार, आपलं काय म्हणते तरी मंगळसूत्र घालणार, सिंदूर लावणारच आहे. मग लग्न ते लग्नच आहे. साधं करा का मोठं करा. मग मी माझं काम केलं बा सांगायचं. 3 महिन्यापर्यंत लग्न करू नका, आणि जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या हिशोबाने करा, पण मग माझ्याकडे येऊ नका तुम्ही. चला मग निघतो प्रभाकरला. येतो मग मी. हो हो, ये ना ये. बघा तुमचं काय आहे का नाही तर फोन करता मग. हो बोलतो ना, बोलतो, करतो तुम्हाला फोन करतो ना. कसं करायचं मग येवाई आता? ये ना तर 3 महिने म्हणलं, मग थांबायचं का? तसा माझ्या ह्या गोष्टीवर काही विश्वास आहे नाही. मी शिकली सवरला माणूस, मला या गोष्टी पटतच नाही. पण हे होय ना माझ्या घरची बाई, तिला पंडितची बाई जमतच नाही. आणि हे पोरग आता मग काय म्हणते काय नाही, तर माझी विश्वास नाही आहे याच्यावर म्हणा. पण पहा आता तुम्हाला काय वाटते तर. आता तुम्ही सांगा बा, आपण काही नाही, आपण कोणत्याही दिवशी करायला तयार आहे, तसं काही नाही, तुम्ही सांगा. माया मताना थांबूनच जा 3 महिने. तुम्हाला सांगतो लग्नाचं काम आहे. महागाई पोरीच्या नाव असंच झालं मग आमचं वालं, म्हणून तेव्हापासून ना मायाला या पंडितजीवर विश्वास आहे. तुम्हाला सांगतो मी भाऊ, आपल्याला यायचा सुखी संसार करायचा असेल ना, तर आपण 3 महिने थांबूनच जाऊ. 3 महिने काय येऊ जाते, तेवढं काय आहे 3 महिन्यात बोलण्या चालण्यात. चालन तसं करा मग. 3 महिने राहू द्या, 3 महिन्यानंतर करू. हो चालते गेलते बाबा, कारण की तिचे पेपर गिपर होऊन जाते. आता हे पोरग शिकाले तर नाहीच म्हणते तिथे, तर पेपर गिपर तिचं वालं मग कधी फायनल इयर पूर्ण क्लिअर होऊन जाते बाबा. तसं करू मग, जाऊ दे. चाय पाणी तर झालं आता, बसा, मी पट्टपट्ट स्वयंपाक करतो. जेवण करूनच जा आता. नाही निघा लागेल ना आम्हाला, लवकर निघा लागेल ना. चला बाबा, जावं लागेल ना आपल्याला. अरे ही बाई हे काय बोलून राहिली तुम्ही, जातो. आता ही वाई झाले, तुम्ही आमचे पाहुणे झाले. टेन्शन नका घेऊ स्वयंपाकाचं. तुम्ही उशीर होईन का काही, आजी इथं माझा लय मोठा परिवार आहे आमचावाला. 2 बाया बोलावतो आणि पटपट लागतो 2-3 बाया घेऊन. टेन्शन नका घेऊ एवढं. 2 माणसाचा स्वयंपाक आहे, लवकर बनवतो मी. लवकर बनवाले. जेवण केल्याशिवाय तर निघूच देत नाही बा मी. सागर भाऊ थांबा, आता जेवण घेऊन करून जा. आता तुम्हाला नाही म्हणतायत बा. नाही म्हणाली, ठीक आहे, चालते ना. लवकर करतो स्वयंपाक, टेन्शन नका घेऊ. अंधाराच्या पहिले तुम्ही घरी जाता, एवढं काही हे नका करू. आणि बाई कशी आहे आपली सुनबाई आमची, कशी आहे? बरं आहे का सुनबाईचं? हो संध्या गिंदे मस्त आहे, सर्व बरोबर आहे. बाई जेवण करायला काय बनवू बाई? राणी सांग ते आवडीचं काही बनवतो ना. काही बनव ना आई, जे असं ते बनव, मी काही बी खातो. माय काही तेवढं टेन्शन नको घेऊ तू. काय झालं बाप्पा, राणी आली तेव्हापासूनची अशी उदास दिसून राहिली. जवाई तर चांगले होते, काय झालं का घरी? नाही काही नाही झालं घरी काय झालं, काही नाही झालं घरी. नाही काहीतरी झालं बाई. तुझ्या चेहरा पाहूनच मी सांगू शकतो. गळ्यात नाही तिच्या, कानात नाही तिच्या, काऊन झगडा गिगडा झाला का तिकडं घरी? सासू सासऱ्यासोबत जवायासोबत झालं का काही? काय सांगू आई आता तुला, आता जाऊ दे. मागं इथं राहिली होती तर निर्मला काकू घरी आली, मला म्हणे एवढा चांगला नवरा आहे ना, असं तसं. आताही तसं सांगितलं तर सर्वाले असं वाटन का माहीच गलती आहे. पहिल्या नवऱ्याचं असं झालं आणि दुसऱ्या नवऱ्याचं असं, सर्वाले वाटन का मायाचंही आहे. राहू दे, काही सांगून फायदाही नाही, जे आहे ते आहे, आता जाऊ दे. पण झालं काय ते तर सांग बाई. काय झालं? तुला काही म्हणलं गिनलं का त्या सासू सासऱ्याले? काय झालं सांग तसंही मला. मी तसंच वाटते नाही, मी ना काही म्हणलं असं म्हणून. माझ्या सासू सासऱ्याले तुले बी तर तसंच वाटून राहिलं नाही? नाही हो बाई, विचारून राहिली मी. काय झालं बा? आता विचारूही नाही, सांग बरं, सांग काय झालं. कोणी काही बोललं का तुले?
काय झालं घरी? अहो चोरी लावली बिचारी माझ्या सासूनं मायावर, बांगड्या चोरल्या म्हणून. आणि बाबानं घेऊन गेल्या बांगड्या सोबत. आणि आल्यावर माहीत पडलं का बाबा जवळ आहे म्हणून सांग. आणि 3-4 दिवस मला झोपही नाही, काही नाही. आणि नुसती टोमणे मारे माझी सासू. जेवायच्या वेळेस, कपडे धुवायच्या वेळेस, तर कोणत्या कायच्या वेळेस झाडू मारले. कुठं गेल्या माया बांगड्या? मला पाहिलं का कुठं गेल्या माया बांगड्या? कोणाचं कधी बरं नाही होईन बाई, कुठं गेल्या माया बांगड्या? आम्ही सून असून मला हे करे ते साठी सराप दे. सांग मग काय करू? चोरी लावली देवावर? आणि कोणा लावली चोरी? त्या सासूना? आणि त्या सासरा मला काही समजलं नाही. तू पहिल्यापासून सांग मला, काय म्हणलं तू ना? हो बाबानं नाही का तिघाई जणीसाठी बांगड्या बनवासाठी नाही का आईच्या बांगड्या नेल्या आईले न सांगता. आणि तिकडल्या तिकडून गावाला गेले त्याच्या, म्हणजे आत्याच्या गावाला गेले ते सागरजीच्या. आणि त्याच्या राहिल्या खिशातच बांगड्या. ते काय घरी सांगायचे विसरून गेले. आणि माझ्या सासूरी वाटलं का चोरीच गेले. आता त्यानं का रूमची साफसफाई केली ती, त्याचं सामान माझ्या रूममध्ये आणून ठेवून दिलं होतं. आता मी अशा सहजच पाहिल्या होत्या. आता मीनच कायले संध्याताई नाही पाहिल्या. तर मी ना त्याच्यात एकटाच ठेवल्या. तर मला म्हणते मलाच घेतल्या करे. अलमारी 3 वेळा पाहिली, त्याला 3 वेळा कपडे काढू फेकून दिले मी ना. आणि दाखवली सर्व अलमारी खाली करून, तरी मलाच बोले. जेवतानी मला बोले, झाडू मारत गेली का मलेच हे करे. कोणतं काय केलं का मलेच मला पाहिलं का माय बांगड्याच करे. आणि सापडल्या कोणा? माझ्या सासऱ्याजवळ. आणि माझ्या सासऱ्यावरून म्हणते बाई सांगूही नको म्हणते, ते इकडं म्हणते असं झालं म्हणून आपल्या घरी. बापा रे बापा, म्हणजे त्या सासूले चोट्टी गिट्टी वाटली का काय तू? हे शिकवलं का आम्ही तुले? असं वाटलं का त्या सासूले? तू आले पोरीले शिकवलं असं म्हणा तू ना असं चोरी करायचं शिकवाले. मी ना नाही शिकवलं मायावाल्या पोरीले असं चोरी कराले. म्हणून तू उठून पाहिली होती पोरगी. चोरी करून सर्व घरातले भांडे कुंडे, सारे सोन्याचे घेऊन, पैसे आदले घेऊन. बरं झालं ते वाला सापडली त्या याले, तर आपल्या तिच्यावाल्या भाटव्याले, आपल्या तर घनश्यामले पोरगी. नाही तर गेली असती 12च्या भावात. काढू का त्यावाल्या जवळची त्यावाल्या सासूची आता चांगली फोन करू? थांब, फोनच लावतो. नाही फोन नको लावू आई, फोन नको लावू. अजून सांगितलं तू बघ, गावातही नको सांगू, कुठंच नको सांगू, फोन नको लावू. अगं माझ्या सासरा म्हणे मला सांगू नको म्हणे, नको सांगू. असं कसं? माझ्या लेकराले चोरी लावली मी चुपचापच बसीन का? आज मी चुपचाप बसली, उद्या कशान काय अजून म्हणन ते बाई. तिला लाज वाटली का माझ्या पोरीला चोरी लावाले? सुनवायरी होय ना, जवायला काहीच नाही म्हणलं का? काय म्हणणार ते बी? चुपचाप राह. मला एवढंच म्हणते ते, बाकी दुसरं तोंडातून शब्दच निघत नाही त्याच्या. बरं तू थांब कानी काढतो त्या जवळची चांगली. नको नाही, राहू दे, म्हणूच नको तू, राहू दे. अगं त्या बाबाले बेकार वाटून मी सांगितलं माहीत पडल्यावर. पडू दे, माहीत पडलं तर. माय पोरीले चोरी लावून माय बापा जवळ नको सांगू म्हणते. त्या सासराला शाय नाही हो. मग माय बापा जवळ सांगू नको म्हणते, मग कोणा जवळ सांग म्हणते? तर माय बापा नको सांगू म्हणते. तर आता हे शेतात या गावात दिली, आपल्या गावात दिली तुझी ननद. तिने जर तिच्या सासून असंच केलं असतं तर त्या सासू सासऱ्याने केलं असतं का बाई सण? माय लेकराले म्हणते गरीबाच्या घरची आहे म्हणून. काय तर आम्ही खाऊन पिऊन सुखी आहे म्हणा. तुमचं नका सांगू म्हणा. मायाला भावाच्या घरी मी लय पाहिलं म्हणा, तुमच्यापेक्षा जास्त आहे म्हणा माय भाऊ. आणि माय बाप म्हणा. आता मी काढून राहिली अशी दिवशी त्या बापाजवळ, म्हणून काही लेकराला काही शिकवणार आहे का मी? शिकवाले माय लेकरं नाही करत चोऱ्यानं फोऱ्या दोन्ही पण. माय लेकराला चांगले संस्कार आहे असं त्या बुढीनच नसून पाहिली त्या सासून, म्हणून म्हणत असन. नाही त्या सासूले मी फोन करतो मी त्या सासूले फोन आणि विचारतो तिले. राहू दे ना आई, व तू बिन ऐकत नाही माझ्या मतानं. जाऊ दे. एक तर माझ्या सासऱ्यानं हात जोडले माझ्यासमोर, काय म्हणून सांगून दिलं म्हणून आईले तिच्यावाल्या. बाबांना हात जोडले, चांगलं वाटन का आता? तू भांडण करशील तर राहू दे ना आता. एक वेळा माफ करून दे म्हणे माझ्या सासरा म्हणे. आता माझ्या सासरा बी तर किती बोलला माझ्या सासूले, किती शिवा दिल्या. आता हे माझ्या मनात मला बेकार वाटत होतं म्हणून तुला सांगितलं, नाही तर सांगितलंय नसतं. तू सांगू नको कोणाला आता. काय सांगू नको म्हणतं बिचारे. नाही तू म्हणता ना आता मी तर फोनही नाही करत ना, मी बोलतही नाही. पण माझ्यासमोर दिसली तुझी सासूबाई तर मी काढल्याशिवाय राहणार नाही बाई आता राणी. तिले तर टावका मारीनच मी. आज ना उद्या येणच ना माझ्यासमोर. सांगतो ना तिले कसं राहते तुम्ही. येऊ तर दे तिने माझ्यासमोर. येणच ना आज ना उद्या आमने सामने. तिले तेव्हाच सांगतो मग कसं राहते ना. मायापोरीला चोरी लावली बांगड्याची. तिनंच पाहिलं का बांगड्या? आणि पाहिलं असं तर घाल म्हणा ते याच्यात बांगड्या. आम्हाला काही लोभ नाही म्हणा बांगड्याच्या नाही याचा आणि त्याचा. सांगू राहिली मोठी तर ऐकत नको जातो. असं लगेच फोन करायचा मला. असं काही म्हणलं गिनलं तिनं तर आणि असं काही हे केलं तर
उद्या नाही आणि कोणी नाव त्यावर घालन. पोरीनं नेली तवाई बी बरं झालं तुले म्हणलं नाही तिनं म्हणा काही. पण तवाई म्हणलं असतं तर मग तेव्हा कशी म्हणन, तेव्हा पोरगी गायब होती ना म्हणून. नाही तर पोरगी गायब नसती, फोन घरचं सोनं गेलं असतं तर मलाच म्हणलं असतं. नाही म्हणीनच बाई मी तिले राणी, तू रड का काही कर, पण मी म्हणीन बाई तिले. हटकल्याशिवाय तर राहणारच नाही तिले. नाही तिले असं वाटन की हिच्याच मागं पुढं कोणीच नाही बोलणार. गरीब आहे ते ऐकूनच घेते असं वाटत असन तिले बाई. त्या सासूले वाटारे दुसरं काही म्हटलं असतं घरगुती झालं असतं भांडण तुमचं तर मी लक्षही नसतं दिलं. तुलेच समजावतं तरी पण मी. ते चोरीपर्यंत जर माझ्या पोरीवर हे घेन तर मी ऐकणार आहे का? जाऊ दे आता, एवढ्या वेळेस जाऊ दे एवढ्या वेळेस जाऊ दे. आता याच्यानंतर मीच ऐकणार नाही. सागरजी म्हणे याच्यानंतर जर कशानं काय झालं तर मीच बोलीन म्हणे. सागरजी म्हणे ना बरं आहे बाई तो जवाई चांगला आहे म्हणून. नाही तर काय केलं असतं या सासूनं कराले.